नमस्कार. आजचा आपला विषय आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन. मागच्या वेळेला आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन नुसार वस्तूचे देखावे कसे काढायचे हा भाग पाहिला आहे, ज्यामध्ये वस्तू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवल्यानंतर त्या वस्तूचे 3 देखावे आपल्याला कशा पद्धतीने मिळतात, कोणत्या पातळीवर मिळतात हा भाग आपण बघितला होता. म्हणजे त्यामध्ये वस्तू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवल्यानंतर वस्तूचा समोरून पाहिलेला देखावा म्हणजे फ्रंट व्ह्यू या उभ्या पातळीवर मिळतो, त्याला व्हर्टिकल प्लेन म्हणतात. आणि त्या वस्तूचा वरून पाहिलेला देखावा तो HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनवर मिळतो. आणि बाजूने पाहिलेला देखावा म्हणजे साइड व्ह्यू हा AVP म्हणजे ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन म्हणजे सहाय्यक उभ्या पातळीवरती मिळतो. हा भाग आपण बघितला. आता प्रत्यक्ष हे 3 व्ह्यू कागदावर करत असताना त्याची जागा नेमकी कशी असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. यामध्ये आपण काय दाखवलेलं आहे तर वस्तूच्या ज्या व्ह्यू मिळालेल्या आहेत तर त्या वेगवेगळ्या पातळीवरती मिळालेल्या आहेत आणि त्या पातळ्या कशा आहेत त्या एकमेकाला काटकोनात आहेत असं आपण त्या ठिकाणी बघितलेलं. म्हणजे त्या क्वाड्रंटमध्ये ठेवल्यामुळे व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन एकमेकाला 90 अंशामध्ये असतात. त्यामुळे ते त्या प्लेनवरती आपल्याला ते व्ह्यू मिळालेले दिसत आहेत. पण प्रत्यक्ष कागदावरती काढताना, ड्रॉइंग शीटवरती काढताना आपल्याला ते व्ह्यूची जागा कशी असणार आहे हे आपल्याला त्या पात्या उलगडल्यानंतर ची स्थितीवरून आपल्याला ते समजणार आहे. तर तोच भाग आपल्याला आता या ठिकाणी बघायचा आहे. फर्स्ट अँगल पद्धतीनुसार व्ह्यूचे देखावे किंवा व्ह्यूची जागा कशी ठरते ते आपल्याला या ठिकाणी यामध्ये बघायचं आहे. तर आपण बघूया फर्स्ट अँगल पद्धतीनुसार ज्या पातळ्या आहेत त्या पातळ्यावरती जे व्ह्यू मिळालेले आहेत तर त्या पात्या उलगडल्यानंतर ची स्थिती काय असते ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर आपण बघूया पात्या उलगडल्यानंतरची स्थिती. या ठिकाणी फर्स्ट अँगल प्रोजेक्शन नुसार जे आपण व्ह्यू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मिळवलेले आहेत त्याचे जे पातळ्या आहेत या ठिकाणी दिसते बघा. हा जो दाखवलेला आहे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपल्याला ही उभी प्लेन मिळालेली व्हर्टिकल प्लेन VP, ही आडवी पातळी आहे म्हणजे HP आणि ही AVP म्हणजे ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. या ठिकाणी आता हा क्वाड्रंट आहे. या क्वाड्रंटमध्ये इथं वस्तू ठेवली होती, आपण मागच्या वेळेला बघितलं. हे वस्तू ठेवल्यानंतर वस्तूचा या बाजूने पाहिल्यानंतर समोरून पाहिल्यानंतरचा देखावा आपल्याला हा फ्रंट व्ह्यू मिळतोय. हा फ्रंट व्ह्यू असा आकारता या ठिकाणी मिळालेला आहे. कुठल्या याच्यावरती मिळालेला आहे? व्हर्टिकल प्लेनवरती मिळालेला आहे. त्यानंतर टॉप व्ह्यू म्हणजे वस्तू वरून पाहिल्यानंतर त्याचा देखावा आपल्याला या HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनवरती मिळालेला आहे. तो आकार आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. हा म्हणजे त्या वस्तूचा आहे टॉप व्ह्यू म्हणजे वरून पाहिल्यानंतरचा देखावा. आणि साइड व्ह्यू बाजूचा देखावा म्हणजे या ठिकाणी आपण इकडून पाहून त्याचा व्ह्यू आपल्याला या AVP म्हणजे ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन मिळालेला आहे. हा त्याचा साइड व्ह्यू मिळालेला आहे. अशा पद्धतीने फर्स्ट क्वाड्रंटमध्ये वस्तू ठेवल्यानंतर त्या वस्तूचा आपल्याला व्हर्टिकल प्लेनवरती काय मिळतो? फ्रंट व्ह्यू मिळतो. हॉरिझॉन्टल प्लेनवरती त्या वस्तूचा टॉप व्ह्यू मिळतो आणि ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेनवरती त्याचा साइड व्ह्यू मिळतो. आता या ठिकाणी साइड व्ह्यू मध्ये 2 भाग आहेत. साइड म्हणजे बाजू 2 पद्धतीने असतात, डावी बाजू आणि उजवी बाजू. आता या ठिकाणी आपण जो भाग बघितला, या ठिकाणी वस्तू ठेवलेली मागे दाखवली होती मागच्या ह्याच्यात, ती आपण या बाजूने पाहिल्यानंतर त्या वस्तूचा देखावा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. या बाजूने पाहिल्यानंतर ही जर आपण समोरची बाजू धरली तर या ठिकाणची बाजू होते लेफ्ट हँड म्हणजे डाव्या बाजून पाहिल्यानंतर आपल्याला हा देखावा अशा पद्धतीने मिळतो. या ठिकाणी आता ज्या पातळ्या दिसत आहेत या पातळ्या उलगडल्यानंतर म्हणजे आता ही उभी पातळी आहे इथं, बरोबर आहे, आणि ही पण एक उभी पातळी आहे. पण या दोन्हीमध्ये 90 अंशाचा कोन आहे.
हे बरोबर काटकोनातही जोडले. तर ही AVP जी दिसते, ही जी उभी पातळी आहे ती काय केली मी या दिशेने उलगडली. बाण दाखवून दिसतात बघा. उलगडून काय केले मी या रेषेत आणली. म्हणजे ही उभी पातळी आणि याच्या शेजारी ही दुसरी लागून असणारी उभी पातळी AVP ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन या ठिकाणी दाखवलेली दिसते बघा. तीच उलगडलेली या ठिकाणी दिसते बघा. ही VP आहे आणि ती उलगडल्यानंतर ह्याच्या पातळीत आल्यानंतर ही AVP त्याच्या बाजूला येते. आलं लक्षात. त्यानंतर जी हॉरिझॉन्टल प्लेन आहे, आडवी पातळी आहे, ती पातळी काय केलेली आहे या व्हर्टिकल प्लेनला ही सुद्धा 90 अंशामध्ये आहे. ही पण काय केलेली आहे आपण, ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे ती खालच्या दिशेने काय केलेली आहे उलगडलेली आहे. खालच्या दिशेने उलगडून या उभ्या पातळीच्या रेषेत आणलेली आहे. मी आडवी पातळी ती काय केली उभी केलेली आहे. ती बघा ती ह्याच्या रेषेत खाली बरोबर या ठिकाणी याच्या खाली आलेली आहे. म्हणजे पातळ्या उलगडल्यानंतर काय काय दिसतं आपल्याला, तर VPच्या शेजारी AVP आलेले आहे आणि VPच्या बरोबर खाली HP आलेले आहे. अशा पद्धतीने त्या पातळ्या उलगडल्यानंतर पातळीची स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते. आता प्रत्येक पातळीवरती आपल्याला एक एक व्ह्यू मिळालेला आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी व्हर्टिकल प्लेन आहे VP, त्याच्यावरती आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळालेला आहे. AVP म्हणजे ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन याच्यावरती आपल्याला साइड व्ह्यू मिळालेला आहे आणि HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन याच्यावरती आपल्याला टॉप व्ह्यू मिळालेला आहे. ते आपल्याला व्ह्यू या ठिकाणी दिसतात बघा. या VPवर मिळाला व्ह्यू हा VP आणि या ठिकाणी मिळाला हा फ्रंट व्ह्यू. तशी AVP त्याच्यावर मिळाला हा साइड व्ह्यू तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा. AVP याच्यावरती आपल्याला हा साइड व्ह्यू मिळालेला आहे. तसा साइड व्ह्यू आपल्याला या ठिकाणी AVP मिळालेला आहे. त्यानंतर टॉप व्ह्यूवरती आपल्याला HP वरती टॉप व्ह्यू मिळालेला आहे. ही HP आहे, हॉरिझॉन्टल प्लेन आहे. या प्लेनवरती आपल्याला टॉप व्ह्यू मिळाला. वरून पर्यंतचा देखावा कसा आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे. आता मागच्या वेळेला आपण बघितलं प्रत्येक व्ह्यू मध्ये त्या वस्तूची दोन मापं दिसतात. उदाहरण बघितलं तर हा फ्रंट व्ह्यू आहे. या फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला वस्तूची कोणकोणती मापं दिसतात, एक तर उंची दिसते समोरून पाहिल्यानंतर आणि समोरून पाहिल्यानंतर त्याची लांबी दिसते. ही दोन मापं या ठिकाणी दिसते, ही लांबी आणि ही उंची. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये त्या वस्तूची आपल्याला लांबी आणि उंची, ही लांबी आणि ही उंची, ही दोन मापं आपल्याला या एका व्ह्यू मध्ये आपल्याला कळून येतात आणि समोरून पाहिल्यानंतर त्याचा आकार कसा आहे तो या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतोय. आता मागे सांगितल्याप्रमाणे, मागच्या तासाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकच व्ह्यू पुरेसा होत नाहीये. त्या एका व्ह्यू मध्ये आपल्याला त्या वस्तूची तिन्ही मापं मिळत नाहीत किंवा त्याचा आकार व्यवस्थित कळून येत नाही. म्हणून कमीत कमी दुसरा व्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी काढावा लागतो, जेणेकरून आपल्याला त्या वस्तूची तीन प्रमुख मापं आपल्याला दिसतील. आता दुसरा व्ह्यू म्हटल्यानंतर आपण एक साइड व्ह्यूचा विचार केला तर साइड व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसतंय, उंची दिसते आणि रुंदी दिसते. आता फ्रंट व्ह्यू मध्ये असणारी जी उंची आहे तीच उंची आपल्याला साइड व्ह्यू मध्ये दिसणार आहे. म्हणजे ह्याचा जो बेस दिसतोय, या बेसला धरून जी उंची दिसते तीच आपल्या साइड व्ह्यू मध्ये दिसणार आहे. त्यानंतर साइड व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसतंय, रुंदी दिसणार आहे. ती रुंदी या ठिकाणी दाखवलेली आहे, ही रुंदी आहे. म्हणजे साइड व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, वस्तूची मापं कोणती दिसणार आहे, एक उंची दिसणार आहे आणि दुसरी म्हणजे रुंदी दिसणार आहे. आता दोन्हीमध्ये कॉमन असणारी गोष्ट काय, तर उंची. फ्रंट व्ह्यू मध्ये जी उंची दिसते तीच साइड व्ह्यू मध्ये आपल्याला उंची दिसते. पण या ठिकाणी दुसरं एक माप या ठिकाणी जे आवश्यक असणारं माप आपल्याला रुंदीचं हे साइड व्ह्यू मध्ये मिळते. म्हणजे वस्तूचे कमीत कमी हे दोन दाखवल्याशिवाय आपल्याला त्या वस्तूची लांबी, रुंदी आणि उंची ही तीन मापं समजणार नाहीत. तर आता हे दोन व्ह्यू झाले. आता आणखीन एक आपला व्ह्यू राहिला आहे म्हणजे टॉप व्ह्यू. तर टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला कोणकोणती मापं दिसत आहेत, तर टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला ही लांबी दिसते. जी लांबी आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार आहे तीच लांबी आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे. आणि रुंदी म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसतंय, लांबी दिसते आणि रुंदी दिसते. ही रुंदी कुठे आहे, त्याची काय साइड मध्ये रुंदी दिसणार आहे तीच रुंदी आपल्याला या ठिकाणी टॉप व्ह्यू मध्ये दिसते. मग वरून पाहिल्यानंतर त्या वस्तूची रुंदी दिसते आणि बाजून पाहिल्यानंतर रुंदी दिसते. मग या दोन्हीमध्ये कॉमन काय दिसतंय, तर याच्यामध्ये रुंदी दिसते आणि ह्याच्यामध्ये रुंदी दिसते. म्हणजे साइड व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला ही दोन कॉमन दिसत आहेत आणि यामध्ये ही लांबी दिसते आणि यामध्ये उंची दिसते. हे दोन देखावे किंवा हे दोन देखावे किंवा हे दोन देखावे
असल्याशिवाय त्या वस्तूचे आपल्याला पूर्ण माप समजत नाहीत आणि वस्तूचे 3 देखावे दाखवल्याशिवाय त्या वस्तूची पूर्ण कल्पना येत नाही. म्हणून आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनमध्ये वस्तूचे 3 देखावे काढायला सांगितलेले आहेत. तर या फर्स्ट अँगल पद्धतीनुसार त्या वस्तूचे देखाव्यांची स्थिती किंवा जागा कशी असणार आहे, तर पहिला फ्रंट व्ह्यू वरती असणार आहे, फ्रंट व्ह्यूच्या बरोबर खाली टॉप व्ह्यू असणार आहे आणि फ्रंट व्ह्यूच्या बरोबर शेजारी साईड व्ह्यू असणार आहे. तर मागे सांगितल्या पद्धतीने साईड व्ह्यू आपल्याला दोन्ही बाजूने बघता येतात, डाव्या बाजूने बघता येतात किंवा उजव्या बाजूने बघतात. या ठिकाणी आपण मागच्या वेळेला जो बघितलेला जो व्ह्यू आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवलेला, त्यावेळेला वस्तू आपण या बाजूने बघितले होते. मग ही आपण समोरून पाहिल्यानंतर देखावा आहे आणि समोरच्या बाजूला इथे जर आपण उभं राहिलो असेल तर ही आपली काय झाली, डावी बाजूला आहे. मग डाव्या बाजून पाहिल्यानंतर तर देखावा आपल्याला आपल्याला उजव्या बाजूला मिळतो. म्हणजे पाती उलगडल्यानंतर ती ABP या ठिकाणी येते. त्यामुळे या वस्तूच्या या पॉइंटच्या काय होतं, आपल्याला डाव्या बाजूला येते, उजव्या बाजूला मिळते. म्हणजे डाव्या बाजून पाहिल्यानंतरचा देखावा उजव्या बाजूला काढता यायला लागतो. डाव्या बाजून उजव्या बाजून पाहिलं तर बरोबर काढताना डाव्या बाजूला काढायला पाहिजे. समजा आपण डाव्या बाजूने बघितली वस्तू तर तो काढताना त्याचा देखावा इकडे उजव्या बाजूला येणार आहे. या ठिकाणी आपण कोणत्या बाजूने साईड व्ह्यू बघतो त्यानुसार त्या साईड व्ह्यूची जागा बदलत असणार आहे. पण ह्या फ्रंट व्ह्यूच्या बरोबर खाली टॉप व्ह्यू ही जोडी कायम असणार आहे. फर्स्ट अँगल पद्धतीनुसार फ्रंट व्ह्यू वरती असतोय, फ्रंट व्ह्यूच्या बरोबर खाली टॉप व्ह्यू असतो. ही जोडी फर्स्ट अँगल पद्धतीमध्ये ही कायम राहणार आहे. बदलतं कुठल्या असणारी गोष्ट ती साईड व्ह्यू, ती इकडच्या बाजूला असेल किंवा इकडच्या बाजूला असेल. तर कुठल्या बाजून तुम्ही व्ह्यू बघताय त्यानुसार त्या साईड व्ह्यूची जागा ठरणार आहे. डाव्या बाजूने पाहिलं तर काढताना तो नेहमी फ्रंट व्ह्यूच्या उजव्या बाजूला काढायचा आणि उजव्या बाजून पाहिलं तर काढताना फ्रंट व्ह्यूच्या इकडच्या डाव्या बाजूला काढायला लागणार आहे. आता या ठिकाणी जे दाखवलेल्या गोष्टी आहेत म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणारी लांबी आहे, तीच लांबी आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये दिसत आहे. म्हणजे बरोबर ह्याच्या खालीच हे आपल्याला प्रोजेक्शन मिळणार आहे. ही जी उंची दिसते फ्रंट व्ह्यू मध्ये तीच उंची आपल्याला साईड व्ह्यू मध्ये दिसणार आहे. म्हणजे हा जो प्रोजेक्शन आहे, ही जे प्रोजेक्शन आहेत हीच प्रोजेक्शन या ठिकाणी मिळणार आहेत. टॉप व्ह्यू वरून पाहिल्यानंतर हा जो बिंदू आहे तोच बिंदू आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. वरून पाहिलेले जे बिंदू आहेत तेच बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. बाजूने पाहिल्यानंतरचे जे बिंदू आहेत हे 2 बिंदू तेच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. तेच जे बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळेल. जी रुंदी आहे ती आपल्याला साईड मध्ये तीच दिसणार आहे जी टॉप मध्ये दिसते. जी समोरून पाहिल्यानंतर जी आपल्याला लांबी दिसणार आहे तीच लांबी आपल्याला वरून पाहिल्यानंतर दिसणार आहे. त्यामुळे ही लांबी आणि ही लांबी ही आपल्याला सारखीच असणार आहे. बरोबर ह्याच्या खाली हे प्रोजेक्शन येणार आहेत. म्हणून नेहमी काढत असताना फ्रंटच्या बरोबर खाली टॉप व्ह्यू काढायचा असतो, जेणेकरून त्याची दोघांची लांबी, ह्याची लांबी आणि ह्याची लांबी सारखी असल्यामुळे याचीच प्रोजेक्शन आपल्याला खाली घेता येतात. आता फ्रंट व्ह्यू मध्ये असणारा हा जो भाग आहे हा तळातला भाग आहे, हा सगळ्यात वरचा भाग आहे. वरच्या भागाचे जे बिंदू आहेत त्याची प्रोजेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत बघा. तसंच साईड व्ह्यू मध्ये जी उंची दिसते, फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणारी जी उंची आहे ती ही उंची आपल्याला साईड व्ह्यू मध्ये दिसते. ही टोटल उंची आहे आणि हे स्टेपची उंची आहे. तर स्टेप समोरून पाहिल्यानंतर जी उंची दिसणार आहे तीच उंची आपल्याला साईड व्ह्यू पाहिल्यानंतर दिसणार आहे. जशी आपल्याला समोरून पाहिल्यानंतर लांबी आणि दिसते आणि वरून पाहिल्यानंतर लांबी दिसते, तसंच समोरून पाहिल्यानंतरची उंची आणि बाजून पाहिल्यानंतर उंची एकसारखी दिसणार आहे. त्यामुळे नेहमी ह्याच्या बरोबर रेषेत हा साईड व्ह्यू असतो आणि फ्रंट व्ह्यूच्या बरोबर खाली टॉप व्ह्यू असतो. आता हे जॉब काढत असताना किंवा जॉबचे व्ह्यू जे काढत असताना कुठल्या अँगलनुसार काढणार आहे तर त्यानुसार त्या व्ह्यूची ही जागा बदलत असणार. आता आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शनचा विचार करतोय, त्यामुळे फर्स्ट अँगल पद्धतीनुसार नेहमी टॉप व्ह्यू वरती येतो, टॉप व्ह्यूच्या बरोबर खाली फ्रंट व्ह्यू वरती येतो, फ्रंट व्ह्यूच्या बरोबर खाली टॉप व्ह्यू येतो आणि साईड व्ह्यू ज्या बाजूने पाहतो त्याच्या विरुद्ध बाजूला. डाव्या बाजूने पाहिला असेल तर व्ह्यू काढताना साईड व्ह्यू उजव्या बाजूला काढायचा. जे उजव्या व्ह्यू पाहिला असेल तर तो फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूला काढतात. ज्या बाजूने व्ह्यू साईड व्ह्यू पाहतोय त्यानुसार त्या साईड व्ह्यूची जागा नेहमी बदलत असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट अँगल पद्धतीनुसार कुठल्याही जॉबचे 3 देखावे काढावे लागतात. ही फर्स्ट अँगल पद्धतीनुसार जॉबची असणारी जागा ही निश्चित ठरलेली असते. त्या ठरलेल्या जागेवरतीच
त्याचे व्ह्यू आपल्याला काढायला लागतात. धन्यवाद.